श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. अध्याय 4. श्लोक संख्या 1 ते 23. ओवी संख्या 1 ते 176. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ज्यावेळेस अधर्माची धर्मावर मात होते त्यावेळेस मी माझे अजत्व बाजूला ठेवून जन्म घेतो, देहधारण करतो. आणि कारण हे अर्जुना, मनुष्य हा स्वभावता भजनशील आहे, परंतु ज्ञानाचा अभावी ते भूत मात्राशी अभिन्न असा भेददृष्टीने मला समजून वागत असतात. देवदेवतांची ते तऱ्हेतऱ्हेने पूजा अर्चा करतात, नाना तऱ्हेची सकाम उपासना करतात आणि त्यांच्या भावनेप्रमाणे मी त्यांचे इच्छित त्यांना साध्य देत असतो. त्यांच्या उपासनाचे कर्माचे फळ ते असते. पण मृत्यूलोकामध्ये कर्मच फलसूचक आहे. पण जे मला समजून उमजून निष्काम फळाची अपेक्षा न करता जे कर्म करत असतात त्यांना नेहमी मी भजत असतो. कारण ते कर्माशी माझा कोणताही संबंध नाही हे जाणून कर्मे अहंकाररहित, इच्छारहित होऊन करतात. ते ज्ञानी, त्यांना मी ज्ञानी समजतो. तो सर्व कर्मे करूनही अकर्मी होय. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवल्यां नवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. मग देव म्हणे पंडुसूता, हाची योगी आम्ही विवखस्वता. कथिला परिते वार्ता बहुता दिवसाची. मग तेने विवस्वते रवी. हे योग स्थिती आववी निरुपली बरवी मनुप्रती. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्पर्यो विदु. न काले नेह महता योगो नष्ट परम तप. मग आणि कही हा या योगा तो राजशी जाहले जाणते. परितेथुनी आता सांप्रते नेनी जे कोणी. जे प्राणी या कामी भरू देहा चिवरी आदरू. मनोनी पडिता विवरू आत्मबोधाचा. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्तत्व. कथमेतद्विजानीया त्वमादो प्रोक्तवानिति. तव हे अर्जुन म्हणे श्रीहरी, माया पुलेयाचा स्नेह करी. एथ विस्मयो काय अवधारी कृशानिधी. तू संसार श्रातांची सावली, अनाथ जीवांची माऊली. आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. देवा पांगुळा एखादे बिजे, तरी जन्मोणी जजिरे साहिजे. ते बोलो काय तुवे तुझची पुढा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जे धर्मजाता आघवे युगायुगिम्या रक्षावे. ऐसा ओधू हा स्वभावे आधू असे. म्हणून अजत्व परते ठेवी. मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी. अधर्मो हा परित्रणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ते वेळी आपुलाचे कैवारे. मी साकारू होऊन अवतरे. मग अज्ञानाचे आधारे गिळून निघाली. अधर्माची अवघी तोडी. दोषाची लिहिली फाडी. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी. दैत्यांचे कुळे नाशी. साधूंचा मानोगी वंशी. धर्मासी नीतींशी शेजक भरी. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः. त्यक्त्वा देहं पुनर्जन्मं नैति मामेति सह अर्जुनः. माझे अजत्व जन्मणे, अक्रियाताची कर्म करणे. हे अवधारी जो जाणे, तो परममुक्त. तो चालिला संगे न चले. देहीचा देहा ना कळे. मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्वकर्तारमव्ययम्. आता याची परी जाण चाही हे वर्ण सुजले म्या गुण. कर्म विभागे जे प्रकृतीचे नि आधारे. गुणाचे नि व्यभिचारे. कर्मे तदनुसारे विविंचली. एवं एकची हे धनुष्य पाणी. परी झाले गाप चहुवर्णी. ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे.
न माम कर्माणि लिंपति न मे कर्मफले स्पृहा इति माम यहोभिजानाति कर्मर्मीर्न स बुद्धयते. हे मजची सत्व जाहले परिम्या नाही केले, ऐसे जेने जाणिले तो सुटलागा. कर्मण्यो ह्यापि बोद्धव्यं च विकर्मः अकर्मश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गती. तरी कर्म म्हणे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे, ते सम्यक आधी जाणावे लागेत. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगासी. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधा. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परिकर्मापेक्षा काही संचरेना. आणि हे कर्म मी करीन अवघा धरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पने जयाचे मन विटाळेन. ज्ञाना अग्नीचे निमुखे जेणे जाळिली कर्मे अशेखे, तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख तू. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्र प्रविलीयते. तो देह संगे तरी असे परिचैतन्या सारिखा दिसे. पाहता परब्रह्माचे निकेस कसे चोखाळू भला. ऐसाही परिकौतुके जरी कर्मे केली आधी दिके, तरी लिये लया जाती निशेखे तयाच्या ठाई. अर्थात अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा ओलावा आहे, मित्ररूपी चैतन्याचा अंश तुझ्यात आहे, म्हणून तू खरोच यथार्थ असा भक्त आहेस. अर्जुन म्हणतो की अवताराच्या रूपाने तू येतोस, या मायेमुळे भासमान होतो मी तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, मी परमार्थ निराकारच आहे, परंतु प्रकृतीचा जेव्हा आश्रय घेतो तेव्हा साकार रूपाने मी प्रगट होतो. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्म वाढत जातो, त्यावेळेस मी देहरूपाने प्रगट होतो. साधूच्या संरक्षणासाठी आणि दुष्टकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये जन्म घेतो. मी अधर्माची मर्यादा तोलून टाकतो, पापाची वही फाडून टाकतो आणि सज्जनाकडून सुखाचा ध्वज उभारवितो. धर्म नीतीचे लग्न लावतो. अविचाराची काजळी फाडून विवेक दीप प्रज्वलित करतो. आणि जो माझे हे चरित्र जाणतो तोच खरा विवेक होय. आणि माझे सूक्ष्म कर्म जो जाणतो तो मुक्त होय. अशा मुक्त पुरुषाचा देह असतो, परंतु तो विदेही अवस्थेतही पोहोचलेला असतो. देह त्यागल्यानंतरही तो माझेशी एकरूप होऊन जातो. जे लोक माझी जशी भक्ती करतात ते मी सकाम निष्काम भक्तीचेच फळ देतो. फळाच्या आशेने माणूस माझी भक्ती करतो, माझेवर श्रद्धा ठेवतो. अशी माणसे माझी भक्ती करतात, पण स्वतःचे मूळचे स्वरूप जाणत नाही. मला आतमध्ये न जाणता बाहेर मात्र मला शोधत राहतात. यथायोग्य उपासनेने त्यांना मात्र संपूर्ण मनात जे असेल ते प्राप्त होत असते. मनुष्य लोकात फक्त कर्मच फळ देत असते. अर्जुना, हे सर्व उपासनाची मी केवळ साक्षी आहे. कधी कधी कर्म कोणते आणि अकर्म कोणते याविषयी शहाणा पुरुषालाही भ्रम पडतो. ज्या कर्माने चे स्वरूप जाणून तू संसारातील सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होशील, अशा प्रकारचे कर्म तुला मी आता सांगत आहे. एखादा माणूस जलाशयाच्या काठावर उभा राहिला तर त्या जलाशयात त्याचे प्रतिबिंब दिसते, पण मी त्यापेक्षा वेगळा आहे ही त्याची जाणीव असते. त्याप्रमाणे कर्म करताना कर्म मिथ्या आहे, पण आपले पारमार्थिक स्वरूप सत्य आहे. हे जो जाणतो तो बाह्य दृष्टीने मनुष्यासारखाच दिसतो, पण तो असामान्य असतो. तो ज्ञानी देश कालवस्तू मर्यादा रहित व्यापक ब्रह्माशी एकरूप झालेला असतो. असा मनुष्य फळाची अपेक्षा करत नाही. हे कर्म मी केलेले आहे असे तो मानित नाही. हे ईश्वराने माझ्याकडून केलेले आहे असे तो जाणतो. जो कर्म आणि फळ याची आसक्ती टाळून नित्य तृप्त आणि निराश्रय आहे, तो कर्मात प्रवृत्त होऊनही वस्तुतः काहीच करीत नाही.
प्रसंगानुसार जे जे भोग प्राप्त होतील त्या भोगाने जे संतुष्ट होतात त्याच्या हृदयात आपला व परका दैत्यभाव शिल्लक राहत नाही. तो दृष्टीने जे पाहतो ते दृश्य आपण होऊन जातो. जो तो कानाने जे ऐकतो ते शब्द त्याचेच असतो. जेवढ्या काही क्रिया आहेत त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो. त्याला कोणतेही कर्म बाधू शकत नाही. त्याच्या हृदयातील शुद्ध प्रेमात त्याची सर्व कर्मे विलीन होतात. ढग जसे आकाशात विलीन होतात त्याप्रमाणे सर्व कर्मे त्याच्या हृदयात विलीन होतात. शास्त्रविधीप्रमाणे तो अनेक कर्म करीत असला तरी एक भगवंताशी तो एकरूप झालेला असतो. इथं श्लोक आणि ओव्या संपलेल्या आहे. आजच्या पुढील भागात पुढच्या ओव्या बघूया. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.